नमस्कार विद्यार्थ्यांनो, चॅप्टर नंबर 5 सबसिडरी बुक्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सबसिडरी बुक्स याचं मीनिंग, या सबसिडरी बुक्सचे नीड काय आहे, गरज काय आहे, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रान्झॅक्शनच्या बेसिसवरून सबसिडरी बुक्सचे काही टाइप्स प्रकार आपण अभ्यासलो होतो. आज आपण कॅश ट्रान्झॅक्शन्सवर आधारित असणारा सबसिडरी बुक्सचे काही प्रकारापैकी एका प्रकाराचा आपण अभ्यास करणार आहोत. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे रोखीचे व्यवहार, ज्या ठिकाणी रोख पैसा देऊन किंवा घेऊन व्यवहार केला जातो. त्याच पद्धतीने रोख पैशाच्या ऐवजी चेकच्या माध्यमातून देऊन किंवा घेऊन व्यवहार केलं जातं. अशा ट्रान्झॅक्शनला आपण कॅश ट्रान्झॅक्शन म्हणतो. मग या कॅश ट्रान्झॅक्शनवर आधारित असणारे एकूण 3 सबसिडरी बुक्स आहेत. पहिला सबसिडरी बुक आहे सिंपल कॅश बुक. दुसरा प्रकार आहे 2 कॉलम कॅश बुक किंवा डबल कॉलम कॅश बुक. आणि त्यानंतर आणखीन एक प्रकार आहे, तो म्हणजे पेटी कॅश बुक. या तीनही प्रकारच्या सबसिडरी बुक्समध्ये फक्त कॅश ट्रान्झॅक्शन्सच रेकॉर्ड करतात, म्हणजे रोख पैशाशी संबंधित असणारे व्यवहार किंवा चेकच्या माध्यमातून केलेले व्यवहार. मग या कॅश ट्रान्झॅक्शनमधील पहिला प्रकार सिंपल कॅश बुक, याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया. सिंपल कॅश बुकलाच सिंगल कॉलम कॅश बुक असं देखील म्हटलं जातं. पहा, सिंपल कॅश बुकलाच सिंगल कॉलम कॅश बुक असंही म्हणतो. याचा अर्थ या सिंपल कॅश बुकमध्ये फक्त आणि फक्त रोखीच्या व्यवहारांचाच संबंध येतो. रोख पैशाशी संबंधित असणारे व्यवहारांची नोंद या सिंपल कॅश बुकमध्ये येत असतो. या सिंपल कॅश बुकमध्ये चेकशी संबंधित असणारे जे बँक ट्रान्झॅक्शन असतात त्यांची नोंद या सिंपल कॅश बुकमध्ये येत नाही. या कॅश बुकमध्ये डेबिट आणि क्रेडिट साईडला एकच अमाऊंटचा कॉलम असतो. डेबिट साईडला एक अमाऊंटचा कॉलम असतो आणि क्रेडिट साईडला एक अमाऊंटचा कॉलम असतो, आणि तो कॉलम रोख कॅशचा कॉलम असतो. म्हणून याला आपण सिंगल कॉलम कॅश बुक असंही म्हटलं जातं. या सिंगल कॉलम कॅश बुकमध्ये किंवा या सिंपल कॅश बुकमध्ये फक्त आणि फक्त कॅश ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात. मिळालेला कॅश आणि दिलेला कॅश हे या सिंपल कॅश बुकमध्ये रेकॉर्ड करतात. या सिंपल कॅश बुकला 2 साईड असतात. एक लेफ्ट हँड साईड, ज्याला आपण डेबिट साईड म्हणतो, आणि दुसरा असतो राईट हँड साईड, ज्याला आपण क्रेडिट साईड म्हणतो. मग या डेबिट साईडला म्हटलं जातं रिसीट्स साईड, आणि या राईट हँड साईडला, ज्याला आपण क्रेडिट साईड म्हणतो, त्याला म्हटलं जातं पेमेंट्स साईड. म्हणजे सर्व कॅश रिसीट्स हे डेबिट साईडला रेकॉर्ड करतात आणि सर्व कॅश पेमेंट्स हे क्रेडिट साईडला रेकॉर्ड करतात. या पद्धतीने जे काही कॅश ट्रान्झॅक्शन्स झालेले असतात, म्हणजे आलेले पैसे तसेच गेलेले पैसे नोंद करण्यासाठी हा सिंपल कॅश बुक असतो. आणि सर्वात महत्त्वाचा, या सिंपल कॅश बुकमध्ये उधारीचे व्यवहारांची नोंद केली जात नाही. त्याच पद्धतीनं चेकची संबंधित असणारे
बँकेचे ट्रान्झॅक्शन देखील सिंपल कॅशबुकमध्ये रेकॉर्ड केलं जात नाही. सिंपल कॅशबुकचा फॉर्मॅट थोडक्यात मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या सिंपल कॅशबुकला 2 साईड असतात. लेफ्ट हँड साईड डावी बाजू डेबिटची बाजू आणि उजवी बाजू क्रेडिटची बाजू. हा सिंपल कॅशबुकचा फॉर्मॅट आहे. अगोदरचा कॉलम डेट कॉलम, त्यानंतर दुसरा असतो तो असतो रिसीटचा कॉलम. यानंतर आलेले पैशाची नोंद करण्यासाठी जो रिसीट वापरला जातो तो रिसीट नंबरचा कॉलम या ठिकाणी असतो. त्याच्या बाजूला LF कॉलम आणि त्यानंतर अमाऊंट रुपीजचा कॉलम. हा झाला लेफ्ट हँड साईड डावी बाजू डेबिटची बाजू, ज्याला आपण रिसीट्स म्हणतो. याच पद्धतीने कॉलम्स क्रेडिट साईडला देखील असतात, ज्याला आपण पेमेंट्स साईड म्हणतो. सुरुवातीला डेट कॉलम, त्यानंतर पेमेंट्स. जेव्हा आपल्याला पैसे मिळतो आपल्याकडे रिसीट असतो म्हणून या ठिकाणी रिसीट नंबर येतो. पण ज्यावेळेला आपण पैसे देतो, खर्च करतो, एक्सपेंडिचर करतो, त्या ठिकाणी आपल्याला वाउचर दिला जातो म्हणून या ठिकाणी वाउचर नंबर नावाचा कॉलम असतो. जे डेबिट साईडला रिसीट नंबर होता त्याच पद्धतीनं पेमेंट साईडला वाउचर नंबर हा कॉलम असेल. त्यानंतर LF लेजर पोलियेचं कॉलम आणि शेवटी अमाऊंट रुपीज. हा असतो सिंपल कॅशबुकचा फॉर्मॅट. डावी बाजू आणि उजवी बाजू, डावी बाजू रिसीट्स, उजवी बाजू पेमेंट्स. जनरली हा सिंपल कॅशबुक डेबिट बॅलन्सनी स्टार्ट होत असतो टू बॅलन्स ब्राउट डाऊन. समजा तो न्यूली स्टार्टेड बिझनेस असेल, नुकतंच नवीन सुरू झालेला व्यवसाय असेल, तर टू बॅलन्स ब्राउट डाऊनच्या ऐवजी भांडवल कॅपिटलने व्यवसाय सुरू करत असल्यामुळे टू कॅपिटल या अकाउंटने सुरू होत असतो. तर या रिसीट साईडला जेव्हा जेव्हा कॅश रिसीव्ड होत असतो त्या सर्वांची नोंद डेबिट साईडला करायला पाहिजे. आणि जेव्हा आपण कॅश पेमेंट करत असतो, पैसा देत असतो, त्याची नोंद या कॅश पेमेंट साईडला होणार. कॅश पेडचे सगळे ट्रान्झॅक्शन्स पेमेंट साईडला होईल. मिळालेला पैसा डेबिटला असेल तर दिलेला पैसा क्रेडिटला असेल. शेवटी जेव्हा तुम्ही हा अकाउंट टॅली करता, क्लोज करता, त्यावेळेला याचा बॅलन्स नेहमी कॅरीड डाऊन म्हणून क्रेडिट साईडला येणार. महिन्याच्या शेवटच्या तारखेला टॅली करत असताना सिंपल कॅशबुक या कॅशबुकचा बॅलन्स या साईडलाच कमी पडेल आणि त्याला म्हणायचा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. या पद्धतीनं जे काही कॅशशी संबंधित असणारे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आपल्या बुक्समध्ये घडलेले असतात त्यांचे पोस्टिंग, त्यांचं रेकॉर्ड या सिंपल कॅशबुकमध्ये केला जातो. पुन्हा एकदा माहिती देतो, या सिंपल कॅशबुकची सुरुवात होते ओपनिंग बॅलन्स ब्राउट डाऊनने. समजा तो व्यवसाय, तो बिझनेस न्यूली स्टार्टेड असेल तर ओपनिंग बॅलन्स ब्राउट डाऊनच्या ऐवजी कॅपिटलनं सुरू होईल. या डेबिट साईडला सर्व पैसा मिळालेल्या ट्रान्झॅक्शनची नोंद होणार. तर क्रेडिट साईडला दिलेल्या पैशाशी संबंधित असणाऱ्या व्यवहारांची नोंद होईल. महिन्यामधील सर्व एंट्री नोंदविल्यानंतर सिंपल कॅशबुक टॅली करत असताना या अकाउंटचा बॅलन्स डेबिटलाच जास्त असेल, डेबिट बॅलन्स असतो, ते रेकॉर्ड करण्यासाठी क्रेडिट साईडला महिन्याच्या शेवटच्या तारखेला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणून लिहिलं जातं.
या पद्धतीनं बिझनेसमधील फक्त आणि फक्त कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी हा सिंपल कॅशबुक असतो. दिलेली माहिती व्यवस्थित ऐका, पहा आणि या व्हिडिओवरून सिंपल कॅशबुकचा फॉर्मॅट आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सिंपल कॅशबुकशी संबंधित असणारा एक प्रॉब्लेम सॉल्व करू. धन्यवाद.